नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण एक भाजीची रेसिपी बघणार आहोत आणि ती भाजी म्हणजे पडवळ आणि डाळिंब्या. आता या भाजीसाठी मी हे सगळं साहित्य घेतलं आहे. त्यात हे मी पडवळ घेतलं आहे. हे पडवळ आहे अर्धा किलो. आता हे मी स्वच्छ धुवून घेणार, त्याचा उभं त्याला चिरून घेणार आणि मग त्यातल्या बिया काढून टाकणार आणि मग ते मी चिरून घेईन. आणि ते चिरून झालं की आपण भाजीची कृती बघूया. आता हे पडवळ चिरून झालं आहे. आता आपण भाजी करण्यासाठी फोडणी करूया. तर इथे भाजी करण्यासाठी कढई तापत ठेवली. आता त्याच्यामध्ये मी तेल घालते. आता तेल तापलेलं आहे. आता मी मोहरी घालते. मोहरी तडतडली की जिरं घालते. जिरानंतर आपण हिंग घालूया आणि हळद. आता या फोडणीमध्ये मी हे सोललेले वाल घालते. वालाचं प्रमाण काही असं नाही, जसं अवेलेबल आपल्याकडे असतं त्याप्रमाणे घालायचं. हे वाल परतून झाले की आपण त्याला एक वाफ आणून घेऊया, कारण वाल थोडे पडवळापेक्षा शिजायला थोडा वेळ लागतो. म्हणून एक वाफ आणून झाल्यानंतर आपण पडवळ घालूया. आता मी झाकण काढून एकदा ढवळून घेते आणि परत एक वाफ आणूया आपण. आता परत आपण 2-3 मिनटं झाकण ठेवूया. आता झाकण काढून मी ढवळते डाळिंब्या आणि मग त्याच्यामध्ये मी पडवळ घालते. आता आपण पडवळ घालूया. आता पडवळ घालून झाल्यावर मी त्याच्यामध्ये थोडा अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि मग परत एकदा झाकण ठेवणार आहे. कारण पोळी बिळीशी खायला थोडा रस बरा वाटतो. अशी सुद्धा परतून होऊ शकते, पण ती अगदी म्हणजे कोरडी होणार. म्हणून थोडं पाणी घालायचं, म्हणजे छान त्याला रस राहतो. आता 2 ते 3 वेळा असं झाकण ठेवून हे पडवळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता 2-3 वाफा झालेल्या आहेत आणि आता आपण बघूया शिजलं आहे की नाही. हो, आता चांगलं शिजलं आहे, कारण ही फोड पण चांगली शिजली आहे. आता आपण त्यात बाकीचे जिन्नस घालूया. तर आधी घालूया आपण मीठ. मीठ आपापल्या चवीनुसार घालावं, भाजी बघून. तसाच मी हा गूळ घालते. आता मी घालते गोडा मसाला. त्यानंतर घालूया हे दाण्याचं कूट आणि हे ओलं खोबरं. आणि आता चवीनुसार तिखट, जसं तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घाला. आता हे सगळं आपण ढवळून घेऊया. 2-3 वेळा झाकण ठेवून मी वाफ आणली, तेव्हा मी आणखीन थोडं नंतर पाणी घातलं. त्यामुळे असा रस आता त्याला राहिला बघा, म्हणजे ओलसर होते चांगली भाजी. आणि ही भाजी पोळी बिळीशी खायला चांगली लागते. आता ह्या भाजीत मसाले वगैरे आपले सगळे घालून झाले आणि आता मी ह्याच्यामध्ये घालते कोथिंबीर. कोथिंबीर घालून झाल्यावर ही भाजी आता तयार आहे खाण्यासाठी. ही बघा, मस्त अंगाबरोबर रस त्याला राहिला आहे. या भाजीमध्ये आपण गूळ, गोडा मसाला, ओला नारळ आणि दाण्याचा कूटसुद्धा घातला आहे. त्यामुळे ही भाजी अगदी अप्रतिम होते
आणि ह्याच्यात आपण कांदा लसूण काही घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही नैवेद्याला सुद्धा उपयोगी पडेल. अशी साधी सात्विक भाजी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून सांगा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.